नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे महर्षी डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, दूध व्यवसाय करत असताना या व्यवसायामध्ये प्रमुख जी मेन समस्या आहे ती म्हणजे रिपीट ब्रीडिंगची. तर या रिपीट ब्रीडिंगमध्ये वेगवेगळे प्रकार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर रिपीट ब्रीडिंगची माहिती घेणार आहोत. यावर आपल्याला काय काळजी घ्यायची, काय उपाय आहे यावर सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही. तर चला मित्रांनो, सुरू करूया. मित्रांनो, आता ज्यावेळेस आपली गाई व्याल्यानंतर कमीत कमी ती एक 1.5 ते 2 महिन्यामध्ये हिटवर यायला पाहिजे. आता बऱ्याच वेळेस गाई हिटवर पण येतात आणि हिटवर आल्यानंतर त्या गाभण राहण्यास अडचण करतात. आता रिपीट ब्रीडिंग गाई आपण कोणत्या गाईला म्हणतो? ज्या गाईला आपण 3 वेळेस सिमेन्स दिलं आणि ते सिमेन्स देऊन सुद्धा ती गाई गाभण राहत नाही, तर अशा गाईला आपण रिपीट ब्रीडिंग गाई असं संबोधलं जातं. तर याचे कारण काय काय असू शकतात. यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो, सर्वप्रथम कारण म्हणजे आपलं जे चाऱ्याचं नियोजन आहे ते व्यवस्थित पाहिजे. आपल्या गोठ्यामध्ये आपल्या गाईंना प्रॉपर आहे का नाही यावर आपलं लक्ष पाहिजे. सर्वप्रथम ते आपण मॅनेज केलं पाहिजे. चारा कशा प्रकारचा आहे, आपल्याकडे हिरवा चारा, त्याचबरोबर आपल्याकडं मुरघास पाहिजे किंवा लसूण घास पाहिजे, हिरवी मका पाहिजे. असं चाऱ्याच्या बाबतीत आपण बघितलं पाहिजे का आपल्याकडं चारा भरपूर आहे का नाही. दुसरं कारण म्हणजे आपण अशा गायींसाठी रेग्युलर आपण नियमित त्यांना मिनरल मिक्सचर पावडर देतो की नाही, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण जर रेग्युलर मिनरल देत असाल तर आपल्याला ही समस्या जाणवणार नाही. तर मित्रांनो, पुढलं कारण आहे त्यामध्ये म्हणजे आपल्या गायींमध्ये फॉस्फरस डेफिशियन्सी असणं. बऱ्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये बहुतेक शेतकरी नेपियर हा चारा वापरतात, परंतु ज्या डेअरी फार्मवरती नेपियरचं प्रमाण हे जास्त वापरलं जातं त्या डेअरी फार्मवर ही समस्या जास्त जाणवते. हे प्रमुख कारण आहे रिपीट ब्रीडिंगमध्ये. आपल्या गायी वेळेवर गाभण न राहणं हा एक प्रमुख समस्या आहे. तर मित्रांनो, आपण नेपियर, आता मी स्वतःसुद्धा माझ्या डेअरी फार्मवर वापरतो, पण एक 25% जास्त नेपियर मी सुद्धा वापरत नाही. कारण जास्त जर नेपियर वापरलं तर गाई गाभण न राहणं ही समस्या प्रामुख्याने आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, त्यानंतर दुसरं एक कारण म्हणजे आपल्या गाईचं ज्यावेळेस गाई हिटवर येते आणि डॉक्टर आल्यानंतर सिमेंट भरतात, त्यावेळेस मित्रांनो आपल्या गाईचा अंडकोशामधून अंडे वेळेवर फलित न होणं हे सुद्धा एक कारण असू शकतं रिपीट ब्रीडिंग होण्यासाठी, किंवा गाई गाभण न राहणं हे एक कारण असू शकतं. त्याचप्रमाणे गायींमध्ये फॉस्फरस डेफिशियन्सी, अगोदरच मी बोललो फॉस्फरस डेफिशियन्सी हे एक प्रमुख मुख्य कारण आहे. आणि आपल्याकडे येणारे जे डॉक्टर साहेब आहे ते सिमेंटचे हँडलिंग कशा प्रकारे करतात हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपण आपल्या डेअरी फार्मवरती ज्यावेळेस डॉक्टर गायी भरण्याकरता येतात त्यावेळेस आपण बघितलं पाहिजे डॉक्टरचं सिलेंडरमध्ये नायट्रोजनची लेवल व्यवस्थित आहे किंवा नाही हे आपण चेक केलं पाहिजे. त्यानंतर डॉक्टर फोर्सेप्सच्या सहाय्यानं सिमेंट्स बाहेर काढल्यानंतर ते त्यांचं साधारणतः पाण्यात टाकण्याची पद्धत आणि ते कसं याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. बऱ्याच वेळेस ज्यावेळेस डॉक्टर फोर्सेप्सच्या सहाय्याने किंवा बरेच डॉक्टर फोर्सेप्ससुद्धा वापरते नाही, हाताच्या सहाय्याने स्ट्रॉ कंटेनरमधून काढला जातो आणि तो तसाच डायरेक्ट पाण्यामध्ये टाकला जातो. तर जे स्टँडर्ड जो प्रोटोकॉल आहे तो फोर्सेप्सच्या सहाय्यानं ते सिमेंट्स बाहेर काढायचं, हवेत थोड्या वेळ ते एक हलवलं पाहिजे जेणेकरून त्याच्यावर बर्फ तयार होणार नाही. आणि त्यानंतर टिश्यू पेपरच्या सहाय्याने तो स्ट्रॉ साफ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तो पाण्यामध्ये सोडायचा. या दरम्यान डॉक्टरच्या हाताचा कुठेही स्पर्श झाला नाही पाहिजे. आणि फोर्सेप्सच्या सहाय्याने पाण्यात तो स्ट्रॉ टाकल्यानंतर त्यामध्ये साधारणतः 37 डिग्रीपर्यंत टेम्परेचर त्या पाण्याचं पाहिजे आणि त्यावेळेस त्यामध्ये साधारणतः एक अर्धा मिनिट या वेळेपर्यंत तो स्ट्रॉ त्यामध्ये राहिला पाहिजे. साधारणतः 30 सेकंद हा स्ट्रॉ त्याच्यामध्ये राहिला पाहिजे आणि त्यानंतरच तो डॉक्टरांनी या गनमध्ये लोड केला पाहिजे. हे आपण सर्वप्रथम काळजी घ्यायला पाहिजे.
आपल्या गोठ्यावर येणारे जे डॉक्टर आहे ते कृत्रिम रेतन कशा पद्धतीने करतात हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बरेच डॉक्टर कृत्रिम रेतनामधले प्रोटोकॉल पाळती नाही, त्यामुळं सुद्धा आपली गाई रिपीट ब्रीडिंग होऊ शकते. आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण क्लिअर केला. सर्वप्रथम आपण बघूया आपलं जे चाऱ्याचं मॅनेजमेंट आहे. तर मित्रांनो, आपल्या गाईच्या वजनानुसार हा चारा गेलाच पाहिजे. तर आपले हिरवा आणि वाळलेला चारा मिळून त्या गाईला कमीत कमी दिवसभरात 30 किलो हा चारा गेला पाहिजे. त्याचबरोबर आपण तिला दुधाच्या प्रमाणात आपण तिला पशुखाद्य दिलं पाहिजे. आता बरेच शेतकरी पशुखाद्य कमी देतात, काही शेतकरी चारा पोटभर देतात परंतु पशुखाद्य कमी देतात. तर त्यामुळं सुद्धा गाई आपली रिपीट ब्रीडिंग होऊ शकते, कारण तिला जेवढी एनर्जी पाहिजे तेवढी एनर्जी आपल्याकडून भेटत नसल्यामुळं ती गाय रिपीट ब्रीडिंग होऊ शकते. आणि त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे गाई व्याल्यानंतर आपण 1-1.5 महिन्याच्या आतमध्ये त्या गाईला जंत निर्मूलन करून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळेस गायांच्या पोटात जंत असल्यामुळं सुद्धा गायी रिपीट ब्रीडिंग होतात, म्हणजे त्यांचा गर्भ कन्सीव्ह करायला त्या अडचण निर्माण करतात. तर ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. आपण आपल्या गायी व्याल्यानंतर साधारणतः 1.5 महिन्यामध्ये आपण त्यांना कोणत्याही कंपनीचं चांगलं जे असन, मागच्या वेळेस आपण जे जंतचं औषध दिलं आहे ते रिपीट न करता नवीन कंटेन असलेलं औषध आपण त्या गायीसाठी दिलं पाहिजे, जेणेकरून तिच्या पोटातील जंतचं निर्मूलन व्यवस्थित झालं पाहिजे. ते जंत मेले पाहिजे, ते जंत बाहेर पडले पाहिजे शेणावाटं. अशा पद्धतीने आपण तिचं जंत निर्मूलन केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ही समस्या येणार नाही. आता त्यानंतर मित्रांनो, जो मुद्दा येतो तो फॉस्फरस डेफिशियन्सीचा. तर त्यासाठी आपल्या गोठ्यात येणारे जे डॉक्टर आहे त्यांच्या सल्ल्याने आपण सोडाफॉस असेल किंवा फॉस्फरसचे जे इंजेक्शन असेल ते आपण डॉक्टरच्या सहाय्याने देऊन आपल्या गायीमधील फॉस्फरसची कमतरता आपण कमी करू शकतो. आणि ती कमतरता कमी झाल्यानंतर तुम्ही बघा, गायीचे जो हे सोट येतोय माझावर आल्यानंतर, तो सोटामध्ये जर बुडबुडे असतील तर ते बुडबुडे असले तर कारण म्हणजे आपल्या गायीमध्ये फॉस्फरसची डेफिशियन्सी आहे. आणि फॉस्फरस डेफिशियन्सी असणाऱ्या गायीचा सोट हा पातळ असतो. तर आपल्याला सोडाफॉस किंवा त्याचे जे इंजेक्शन आहे तर ते डॉक्टरच्या सल्ल्याच्या सहाय्याने आपल्याला गायीला ते करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्या गायीला आपण जर कृत्रिम रेतन केलं तर निश्चित आपल्याला गायीमध्ये प्रेग्नेन्सी ही मिळू शकते. मित्रांनो, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अंडाशय न सुटणं वेळेवर, ही एक लई मोठी समस्या आहे. बऱ्याच वेळेस आपण गायी गाभण राहण्यासाठी वेगवेगळ्या पावडरी वापरतो, परंतु त्या पावडरी वापरून सुद्धा आपल्याला गायीचं कन्सेप्शन मिळत नाही. आणि त्यावेळेस आपला शेतकरी हा हताश होतो की आपण आता एवढे पावडरी वापरले. आपण डॉक्टरांसंग चर्चा करायला पाहिजे या विषयावर की नेमकी आपण काय करायला पाहिजे. पण बऱ्याच वेळेस मित्रांनो, अंडे सुटण्यासाठी आपण जे मेडिकलमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे करायचं आहे. मेडिकलमध्ये जे गायनरिच म्हणून इंजेक्शन येतं, ते इंजेक्शन दिल्यानंतर आपण गायीला कृत्रिम रेतन केल्याच्या 6 तास अगोदर देऊ शकतो, किंवा कृत्रिम रेतन केल्यानंतर 6 तासानंतर आपण हे इंजेक्शन आपल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या गायीला द्यायचे. या इंजेक्शनाच्या सहाय्याने त्या गायीचे जे अंडेशय आहे ते वेळेवर फलित होऊन आपण इकून सोडलेले जे सिमेन्समधले शुक्राणू आहे यांचं वेळेवर मिलन होऊन गर्भ तयार होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे आपण हे सुद्धा बघितलं पाहिजे की वारंवार आपली गाय हिटवर येते पण गाभण का राहत नाही, त्यामध्ये हे एक प्रामुख्याने कारण आहे. अजून मित्रांनो, आपल्या गायांची बघा, आता आपण बघितलं आहे डॉक्टरचं जे कृत्रिम रेतन आहे त्याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, या दूध व्यवसायामध्ये गायी वेळेवर गाभण जाऊन साधारणतः 12 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला एक वेद गाईचं मिळालं पाहिजे, तरच हा दूध व्यवसाय आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. मित्रांनो, कोणत्याही गोठ्यात किती लिटरची गाय आहे यापेक्षा त्या गाईचं एका वर्षात वेध होणं हे खूप गरजेचं आहे आणि यावरच आपला दूध व्यवसाय अवलंबून आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली निश्चित कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुमचे आणखी काही प्रश्न असेल तर
तर ते सुद्धा आपल्याला कॉमेंट करा तुम्ही, त्याचं निश्चित उत्तर देण्याचा प्रयत्न मी करीन. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.